मान्यवर शाहीर साहेबांचे सुंदर प्रश्न आहे त्या गाण्यामध्ये. आता तुम्ही विचार करा गाण्याचे. अरे ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न, अरे ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न, घडविला इतिहास नवा, घडविला इतिहास नवा 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 नवा. अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, आणि त्या भीमाला जावई बुवा. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, भीमाला जावई बुवा. मंडपेजी आमचे काकाजी यांच्याकडून 50 रुपयाची भेट मिळाली. पार्टी आभारी, धन्यवाद. घडविला इतिहास नवा, घडविला इतिहास नवा 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 नवा. अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, अरे म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, आणि भीमाला जावई. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती, भीमाला जावई. धनकराला रत्न गवसले. मान्यवरजी गाणं एवढं सुंदर आहे, वैचारिक गाणं आहे. तुम्हाला याचा विचार करायचा. बिलकुल 5 मिनिटांमध्ये गाणं सादर करतो. अरे धनकराला रत्न गवसले, नाही पारख त्याला, नाही पारख त्याला 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 त्याला. जसं बकऱ्याकडे आपल्या गावचे लोक जाते, तसा धनकर मेंढ्या घेऊन गेला, पण त्याला काय सापडलं? रत्न सापडलं, रत्न. पण त्याला त्याची पारख नव्हती. मग त्या रत्नाचा काय केलं त्याला? विचार करायचा मान्यवरजी शाहीर साहेब तुम्हाला, आणि या जनतेसमोर मानाच्या गाण्याचा उघाडा काय बा म्हणून. आणि तुम्ही माना याची मला अपेक्षा आहे. कारण मी सध्या तुमच्या कमरेवर बसून डोक्यावर जाणार नाही, पण विचारल्याशिवाय राहणार नाही. अरे ब्राह्मण कन्येशी करुणी या लग्न, अरे एक धनकराला रत्न गवसले, नाही पारख त्याला, नाही पारख त्याला 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 त्याला. त्या रत्नाचा हार टाकला, त्या रत्नाचा हार टाकला, आणि त्या मेंढीच्या गळ्याला, त्या रत्नाचा हार टाकला मेंढीच्या गळ्याला. नाही पारख त्याला, नाही पारख त्याला 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 त्याला. त्या रत्नाचा हार टाकला, त्या रत्नाचा हार टाकला, आणि त्या मेंढीच्या गळ्याला, त्या रत्नाचा हार टाकला मेंढीच्या गळ्याला. नवरा जगात किती मोठा असेल तरी बायको समोर कमी आहे. जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे तरी रात्री जेवण भेटन याची हमी आहे. कारण त्याला माहित आहे आपल्या आयुष्यामध्ये आता पुढची पटणार आहे. लग्नाच्या वेळेस माहित होतं आता आयुष्यभर दुर्घटना घडणार आहे. मी शाहीर आहो, मजाक माझं काम आहे, हा मजाकीचा भाग होता. पण बायको जरी किती क्रोधात असली, जाऊ द्या म्हणते 2 मिनिटाचा राग होता. पण केव्हा होता? भाजी किती बी वांगली झाली, त्याची भंडी आहे. भाजी किती बी वांगली झाली तरी तिला चांगली म्हणायचं असतं. आणि साडी कोणती बी घातली तरी फक्त 2च शब्द, तू खूप सुंदर दिसत, तू खूप सुंदर दिसत, तू खूप सुंदर दिसत. म्हणून शाहीर साहेब त्या धनकराला रत्न सापडलं,
आणि त्या रत्नाची त्यानं कानी बनवली, कानी. आणि ते कानी घालली कोणाले? मेंढीच्या गळ्याले. मेंढीच्या गळ्याला ते कानी घालली आणि त्या रत्नाचा कानीचा हार घेऊन ते मेंढी फिरत होती. आता ते मेंढी विकली कोणाले? खाटकाले. आणि ऐका समोर काय झालं तुम्हाला सांगतो आता. आणि तेवढ्यामध्ये सोनाराला मटण घ्याले. तर त्या खाटकाने काय केलं? तिची कानी काढली, दुकानाच्या आड्याला बांधली. तर सोनाराला काय केलं मग? पाहू लागला रत्नाच्या कानीला, पाहू लागला रत्नाच्या कानीला, कानीला कानीला. आणि त्या रत्नाचा हार टाकला, त्या रत्नाचा हार टाकला. आणि त्या मेंढीच्या त्या रत्नाचा हार टाकला, मेंढीच्या गळ्याला. आपल्यापाशी वेळ कमी आहे आणि म्हणून तेवढ्यामध्ये काय झालं? सोनार येते मटण घ्याले. तर सोनार काय करते? मटण घ्यायचं सोडते आणि त्या कानीकडे पाहिजे. तर त्याला काय दिसते? रत्न दिसते, रत्न. विचारपूर्वक गाणं आहे शाहीर साहेब, तर्कशक्तीचं गाणं आहे. त्याला दिसते रत्न. आणि जेव्हा रत्न दिसते समोर बघा काय होते, बिलकुल दोन कडेवर राहिलेले. आणि म्हणून काय म्हणतो? खाटकाले विकल्यानंतर मेंढी त्या धनकराला आठवणीत आला, माझी गाणी मेंढीच्या बरोबर. तर त्या दुकानामध्ये गेला कोण? धनकर. आणि तेवढ्यात कोण होता? खाटक. आणि खाटकाली विचार कोणता आला? का ह्या सोनारानं मटण सोडून कानी काढून मागितली बा. म्हणजे सोनाराला कोणतं काम आहे त्या कानीचं? आणि धनकर म्हणे माझी कानी दे. धनकर म्हणे माझी कानी दे. तिकडे सोनाराला माहित होतं रत्न आहे. आणि खाटकाले विचार पडला का यानं मटण बांधून कानी का, म्हणजे मटण सोडून कानी का बांधली. तर तुम्हाला विचारायचं आहे शाहीर साहेब, तुम्हाला विचारायचं एवढंच आहे मला मान्यवरजी, आपकी तर्कशक्ती का मैं फॅन हूं. हाय रे जबरा फॅन म्हणून घ्यावा तो फॅन. तुम्हाला सांगायचं का त्या 3 लोकांमधून त्या कानी कोणाला भेटली? त्या 3 लोकांमधून ते कानी कोणाला भेटली? सोनाराला भेटली, खाटकाला भेटली का धनकराला भेटली? आणि भेटली तर काऊन भेटली? बस. आणि म्हणून माझे गुरुवर्य काही म्हणते लक्षात असू द्या.
मान्यवरजी तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या रतनाचा हार टाकला, अरे त्या रतनाचा हार टाकला, आणि त्या मेहंदीचा ग